येस. अरे तू, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हा, तू मला इन्व्हाइट न करून सरप्राईज केलं होतंस. म्हटलं आता तू न बोलवता जाऊन आपण तुला सरप्राईज द्यावं. बिन बुलाये मेहमान. अरे असं काय म्हणतोयस? सो हॅपी टू सी यू. मला खूप आनंद झालाय. मलाही. खूप छान ठेवलंस क्लिनिक. अगदी नीटनेटकं, कोरं करकरीत, स्वच्छ. अरे खूप घाईत केलं माहितीये. ऑनलाईनच मागवलं फर्निचर. फक्त जागा स्वच्छ करून घेतली आणि वापरायला घेतलं. हे छान आहे जागा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अरे तू बस ना. कसं चाललंय क्लिनिक? ठीक आहे. अजून सुरुवात आहे ना, बघूया कसा रिस्पॉन्स मिळतोय. हो, सुरुवातीला जरा वेळ द्यावा लागतो. म्हणजे जम बसायला जरा वेळ लागतो. पण तू मनापासून काम कर. म्हणजे तू करतेसच, त्याने काय होतं, आपलं रेप्युटेशन बिल्ड होतं. तू पेशंटकडनं फीडबॅक घेतेस ना? नाही, अजून नाही. नाही नाही नाही, ते गरजेचं आहे खूप. त्यात थोडा वेळ गेला तरी चालेल. त्यामुळे काय होतं, आपल्यालाच मदत होते आणि आपली सेवा उत्तम करण्यासाठी त्याचा फायदा होतो आपल्याला. व्हेरी गुड सजेशन. मी नक्कीच इम्प्लिमेंट करेन. आणि तुला आणखी काही मदत हवी असेल तर मला सांग, मी आहेच. तू इकडे काय करतोय? तू इथे कशी आली आहेस? मी तुझ्या मागे मागे डॉक्टरांच्या क्लिनिक पर्यंत येईन असं वाटलं नव्हतं ना तुला? मला तुझ्याबद्दल कधीच काहीच वाटलं नव्हतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझ्या या ज्या ट्रीटमेंट आहे ना त्याच्यासाठी आपण खूप पैसे मोजतो. आणि इकडे बसून तू हिच्याशी गप्पा मारत बसलास. ताई, तू इथे माझ्या क्लिनिक मध्ये उभी आहेस, त्यामुळे जरा. एक्झॅक्टली माय पॉइंट मानसी. ह्याचं तुझ्या क्लिनिक मध्ये काय काम आहे ग? आणि स्वतःची मानसिक स्थिती बरी कशी करायची ह्याचा विचार नाही करू शकत का रे तू? मानसी, ऑल द बेस्ट. मग आपण असं करूया, जरा सेन्सिबल काहीतरी बोल. हा, आपण ना 2-3 प्लास्टिकच्या पाली आणूया आणि त्या मोनिका वहिनीच्या कपाटात ठेवूया. सॉलिड घाबरेल ना, ईशाला घाबरवते का शाणी? अरे काय हे, इथे का बसलात तुम्ही? आज रूम मध्ये बसायचं ना. नानू मामा किती उकडते. आई सारखं सारखं काय कर रूम मध्ये? हा, म्हणून मग मीच या दोघांना म्हटलं की जरा आपण मोकळ्या हवेत जाऊन खेळूया. काय खेळताय तुम्ही? बघा, 5-3. हो, 5-3-2च खेळतोय. हो का? मला तर तुमची बडबडच जास्त चालू आहे असं वाटतंय. ए काय गाय, खेळू दे ना. हे मग खेळ ना, मी कुठे काय म्हणते. मी काय म्हणतो की ते जरा माझ्याकरता चहा घेऊन ये ना. आणते. हा, अरे पान टाक ना तू, पान टाक. अजून एक आयडिया. आपण मोनिका वहिनीला आणि बकुआला त्या रूम मध्ये बंद करून टाकूया. अरे तुला काय वाटलं की त्या दोघी जणी शांतपणे रूम मध्ये रडत बसतील? वेडपटच आहे. अरे आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतील. पण मग आता करायचं काय? काय करायचं याच्यावर तुम्ही दोघ जण विचार करत बसा. काय करायचं हे तू विचारतेस मला? अगं साधी गोष्ट आहे. जर लहान मुलांची खेळता येत नसेल तर गप्प बसायचं. त्यांना रडवायचं कशाला? तुझ्याशी बोलते मी ताई. ईशाशी असं का वागलीस? किती लहान आहे ती, फक्त 3 वर्षांची.
तिला हसवायचं सोडून तू रडवलंस तिला. मला ना खरंच कळत नाही तू असं का करतेस. तू उगाच इश्यू क्रिएट करतेस म्हणून. कारण मी सांभाळलंय तिला गेले 3 वर्ष. जीवापाड जपलंय मी तिला. तुला काय जातंय का सांगायला की इतका इशू का करतेस म्हणून. तू तुझ्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा तिला दिलेला नाहीयेस. तू प्रत्येक वेळेला मला ही गोष्ट काय ऐकून दाखवतेस म्हणू. तुला पुळका आला तिचा, तू तिला दिल्लीला घेऊन गेलीस. तिला दिल्लीला नेण्यामागे तुझं काय मोटिव्ह होता आय सिरियसली डोंट नो. इट वॉज एंटायरली युअर चॉईस. तू घेऊन गेलीस, मला कशाला ऐकवतेस. तुला काय ऐकवणार ग मी. आणि उपयोग तरी काय. तू तर तिला तिच्या जन्माआधीच मारायला निघाली होतीस. मनू, माइंड युअर लँग्वेज. युअर क्रॉसिंग युअर लिमिट्स. जिने तिच्या आयुष्यात एकही लिमिट क्रॉस करायची सोडली नाही ती मला ऐकवतीये लिमिट्स बद्दल. मानसी, मी तुझी बहीण आहे ते विसरू नकोस. आणि त्यात सुद्धा तुझी मोठी बहीण. अगं मग तूही विसरू नकोस तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. ओळखायला शिक आता जरा. पण हे सगळं तू मला कशाला शिकवतेस. मग तू मोठ्या बहिणीसारखी वाग. मी नाही शिकवणार तुला. आणि ईशाशी आईसारखं नाही तर निदान माणुसकी म्हणून तरी वागायला शिक. तिला उगाच त्रास देऊ नकोस. मला जे हवं ना ते मी करणार. आणि तुला जर ईशाची एवढी काळजी असेल तर ती माझ्या मार्गात येणार नाही ह्याची काळजी तू घे. दॅट्स सिम्पल. म्हणजे आता मी जे काही केलं होतं ना ते मजा म्हणून केलं होतं का. आय सिरियसली डिड नॉट मीन टू हर्ट हर. पण यापुढे मी जे काही करेन ते मुद्दाम करेन. मी 8 वर्षांचा असेल. माझ्या खोलीमध्ये खेळत होतो. अचानक बाहेर आवाज यायला लागली. आजी चिडली होती. घाबरून आई माझ्या खोलीत आली आणि तिने मला मिठी मारली. ती म्हणाली की काही नाही, तू कुठे जाऊ नकोस असं म्हणून ती दरवाजा बंद करून निघून गेली. पण बाहेरून आवाज येतच होते. बाबांनी परस्पर घराचा सौदा वगैरे काहीतरी केलं होतं आणि म्हणून आजीने आम्हाला घराबाहेर काढलं होतं. पण मग तेव्हा काय वाटलं तुम्हाला. मी खूप घाबरलो होतो. आजीला राग येईल असं परत कधीच वागायचं नाही असं मनाशी नक्की केलं होतं. आयुष्यात कधीही एक्सपेक्ट न केलेल्या सिच्युएशन्सला फेस करावं लागलं मला सांग, प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात येत नाहीत ग. हा, प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीने प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मी सुद्धा तेच करत होते आणि आता सुद्धा तेच करतेय. अगं तुला कसले प्रॉब्लेम्स आहेत. सगळंच तर तुझ्याच मर्जीप्रमाणे चाललंय ना. तुला खरंच वाटतंय माझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी ना एक कॉम्प्रोमाइज आयुष्य जगतेय. तुला माहितीये कोणामुळे. तुझ्यामुळे. माझ्यामुळे. ऑफकोर्स. प्रत्येक वेळेला माझी सोडून माझ्या नवऱ्याची बाजू घेतेस ना तू. त्याला फूस नाही लावत तू दिलास तुझ्या नवऱ्याला सपोर्ट. त्याला गरज होती तेव्हा आधार दिलास का तू त्याला. 1 मिनिट. मी स्वतः अडकले होते अगं प्रेग्नन्सी मध्ये. मी स्वतः कन्फ्युज होते. मी काय आधार देणार आहे त्याला. पण कोणामुळे अडकलीस. स्वतःच्याच कर्मांमुळे. राईट. शट अप मानसी. तू माझ्या नवऱ्याला नादाला लावलायस. ताई, तू माझ्या नवऱ्याला नादाला लावलायस आणि म्हणून सलीम तुला सोडून गेलाय. कळलं. काय चाललंय तुमचं. किती जोरजोरात ओरडताय तुम्ही. हा, तुमचा आवाज किती दूरपर्यंत जातोय कळतंय का. या 4 भिंतींच्या बाहेर तुमचा आवाज जातोय. ऍक्च्युली विक्रांत, तेच सांगत होते मी मनूला. बघितलंस मनू, वाढला ना आवाज. मी सांगत होते ते शेवटपर्यंत ऐकलं नाहीसच ना तू. ऍक्च्युली विक्रांत, मी मनूला समजावून सांगत होते की ईशाला आजी आजोबांबरोबर गावी जाऊ दे ना. आता काय मनूचं नवीन क्लिनिक सुरू झालंय. क्लिनिक मध्ये तिने लक्ष द्यायला हवं. जर मुलांमध्ये गुंतून बसली तर क्लिनिक मध्ये कोण लक्ष देणार आहे. हेच सांगत होते मी तिला, पण ऐकतच नव्हती ती. म्हणून मग आवाज वाढला. आणि जे काही सांगते मी ते तिच्या भल्यासाठीच सांगते. बरोबर ना मानसी.
तुला हिची आणि हिच्या क्लिनिकची इतकी काळजी आहे तर मग निघून जाईल. काम करू दे तिला. चल निघूया आपण. तू मला घेऊन जाणार आहेस घरी? हो, पण माझ्या मागे माझ्या डॉक्टरकडे येण्याची काहीही गरज नाहीये. मला तुझ्या सोबतीची गरज नाहीये मोनिका. ऍक्च्युली मॅम विक्रांत जरा अपसेट आहे, सो मला त्याच्याबरोबर जावं लागेल. गेलेत का ते? हो, मी सुद्धा त्यांच्याबरोबरच जाते, कारण मी त्यांना एकटं नाही ना सोडू शकत. उरलेलं जे सेशन आहे ते आपण इकडेच थांबूया का? मिसेस दळवी, आय अंडरस्टँड. तुमचं जे पेंडिंग पेमेंट आहे ते मी तुम्हाला करेनच नक्कीच. मी पैशाचं बोलत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की विक्रांत असे वारंवार अपसेट का होतात? ते तुम्हीच मला सांगू शकता नाही का? ऑफकोर्स माझं काम सुरूच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही पण ते शोधण्याचा प्रयत्न करा ना. ऑफकोर्स. आय सजेस्ट तुम्ही त्यांना ऑब्झर्व करत जा. हो शुअर, आय विल ऑब्झर्व. ते खाली माझ्यासाठी थांबलेत, जास्त वेळ त्यांना थांबवून चालणार नाही. आय मेक अ मूव्ह. आय सी यू लेटर. बाय. मानसी, अगं बरी आहेस ना तू? टेक इट इझी मानसी. तू पुढे या सगळ्यांशी वेगळ्या प्रकारे डील करायला शिक आता. नको त्रास करून घे स्वतःला. मोहन, ह्या मुलांना ना सुट्टीत आजीकडे पाठवायला होतं रे गावाला. का ग? मला ना संशय येतोय. नानू मामा आणि मुलं ह्यांच्यात काहीतरी शिस्त आहे, पण काय ते कळत नाहीये. त्यांना हक्का मार आधी. मार. तू ओरडू नकोस हं त्यांना. अगं मी काय उगाच ओरडतो का त्यांना? मी नुसता प्रश्न विचारेन. अथर्व, आर्यन, अथर्व. काय रे, काय चाललंय? कसलं प्लॅनिंग करताय म्हणे? नाही, आम्ही नाही करत. आम्ही तर फक्त खेळत असतो. पाहिजे आईला पण विचारा. आज दुपारी तर आम्ही नानू आजोबांसोबत पत्ते खेळत होतो. फक्त पत्तेच खेळत होता का अजून काही चालू होतं? ए आई, काय ग तू पण? आता पत्त्यांसोबत आणखीन काय वेगळं खेळणार? तर एकाच वेळी आपण 2-2 गेम्स तर नाही ना खेळू शकत. हे बघ, मला काही कळत नाही असं समजू नकोस हं. मी जेव्हा तिथे भेळ घेऊन आले होते ना, तेव्हा तुमच्यात काहीतरी खुसफुस चालू होती. अगं आई, ते आम्ही नानू आजोबांना पकवत होतो. मज्जा आली हा. हे बघ, तू मला गणवू नकोस हं. काय ते नीट सांगा. आईच्या प्रश्नाची नीट उत्तर द्या. थांबा दोघं जण. हे बघा, तुम्ही फक्त खेळलात ना तर माझी काहीच हरकत नाहीये, पण काहीही उद्योग करायचे नाही, कळलं? ए, आई काय म्हणते? हे बघा, नीट उत्तर द्या तिला. आई, आम्ही करतोय काहीतरी प्लॅन. मी म्हंटल होतं ना. कसला प्लॅन? ते आम्ही नाही सांगू शकत. पण बाबा, आम्ही जे काय करू ना तरी तुम्हाला सगळ्यांना मज्जा येईल. प्लीज आणखी काही नका विचारू. चल 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 चल. अरे ऐक ना. असे काय? पाहिलंच ना कशी वागतायत ती. काय प्लॅन करतायत देव जाणे. इशू, काय? जमतंय का दाणे सोलायला? हो. मला दिसलं. एक दाणा तर पोटात गेलाय. मला कसं दिसला? मला असं दिसलं. इशू, मानसी, पाणी हवंय? घेते मी. मम्मा, हे बघ, मी सई मावशीला मदत करते.
काय करतेय? मी दाणे सोलतेय. सोलतीये की खातीये एक मुलगी? दोन्ही. पिल्लू, मदतीच्या नावाखाली सईमावशीचं काम नको वाढवू हा. खूप मदत केली आहे तिने मला. तिने मला वाटी आणून दिली, पाणी आणून दिलं, चॉकलेट फोडून दिलं आणि चमचा आणून दिलाय. हा बरोबर, खूप मदत केली तिने. पूर्ण करूया. वा, मस्त टीम जमली आहे दोघींची. तू का परत परत माझ्या मागे मागे करतेस? कारण मला कुठलाही विषय अर्धवट सोडायला आवडत नाही. हे बघ, आपल्यात असा कुठलाही विषय नाहीये ज्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं. रिअली? प्रत्येक विषयाबाबत तू फक्त मानसीशीच डिस्कस करतोस का रे? शट अप मोनिका. हे बघ, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तू या घराला फक्त त्रासच दिलायस. सुरुवातीला मला तुझा स्वभाव माहित नव्हता म्हणून मी काही निर्णय घेतले, पण तू मात्र त्यांचा पुरेपूर फायदा उचललायस. हो, मग त्यात काय चुकलं माझं? आणि लक्षात ठेव विक्रांत, तुझ्या काही निर्णयांमुळे ना मी सुद्धा भोगले. तू भोगणं, सहन करणं याबद्दल जरा तरी माहिती आहे का तुला? उगीच वाटेल ते बडबडू नकोस. हो, म्हणजे मी काहीच भोगलं नाहीये. मला नको असलेली प्रेग्नन्सी भोगली मी. कमी येते. त्यावेळी तुझ्याही जीवाला त्रास होता हे तू सोयीस्कररित्या विसरतेस. नको ते करायचा प्रयत्न केला असता तर कदाचित आज तुला हा दिवस पाहता आला नसता. जीव वाचवलास ना तू माझा, मग ठीक आहे. या घरात राहतेय मी मिसेस दळवी म्हणून, काय प्रॉब्लेम आहे मग? हेच मला नको होतं आणि म्हणून मला डिवोर्स हवा होता. पण तू इथे ठिया देऊन बसलीस. मी जाणारच नाहीये कुठे विक्रांत, कारण हे ना माझं हक्काचं घर आहे. मी इकडेच थांबणार, मिसेस विक्रांत दळवी. प्लीज तू हे नाव घेऊ नकोस. त्याची कुठलीही मर्यादा तू पाळत नाहीस आणि परत परत मला ते ऐकावंही नकोस, कारण माझ्या लेखी त्याची काहीच किंमत नाहीये. पण जगासाठी हेच नाव खरं आहे ना? आहे की नाही मोनिका? हळू आवाजात बोल. काय या जगाला माहिती नाहीये ना आपल्यामध्ये काय वाद होत आहेत ते. त्याच्यामुळे ही गोष्ट चुकूनही बाहेर जायला नको. शेवटी तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे ना रे. माझं काय रे? मी एक सर्वसामान्य मुलगी आहे, मोनिका विक्रांत दळवी. मला कोण विचारते? पण तुम्ही तर अगदी फेमस पर्सनॅलिटी आहात ना. फेमस गायनॅक डॉक्टर विक्रांत दळवी. So please be quiet. Okay? Get out of my room. Of course I will get out of the room, but I will not get out of your life. तुझ्या आयुष्यातनं मी कधी बाहेर जाणार नाहीये विक्रांत. अरे काय आली? ए वाच वाच वाच.
नका